बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला गेलेला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे 1 + 1 / 1 + 1 / 1 + 2/3. आता असा जेव्हा पॅटर्न आपल्याला येतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय करायचं पहा. आता इथं आपल्याला शेवटचा जी संख्या आहे ती पहिले घ्यायची. शेवटची संख्या घेतली आपण 2 आणि 3 लिहून घेतली. आता मला सांगा इथं 1 1 किती वेळा आहेत 1 2 3 किती वेळा आहेत 3 वेळा. याच्यासाठी आपण जागा सोडायच्या 3. काय करायचं जागा सोडायच्या 3. आता नंतर फक्त याची ऍडिशन करत जायची. 2 + 3 किती होतात 5. 5 + 3 किती होतात 8. 8 + 5 किती होतात 13. 8 आणि 5 किती 13. शेवटचा अंक अंशात लिहायचा आणि त्याच्या आधीचा अंक कुठं लिहायचा छेदात लिहायचा. झालं तुमचं आन्सर. काय झालं तुमचं आन्सर. ओके. आता समजा इथं 3 च्या ऐवजी 4 1 असते तर आपण एक जागा आणखी वाढवली असती. आलं का लक्षात. 5 असते आणखी एक जागा वाढवली असती. प्रोसेस तीच. काय करायचं बेरीज करत जायचं. आता मला सांगा समजा इथं जर 3/4 असतं काय असतं 3/4 तर तुमचं आन्सर काय आलं असतं. तर पहिले लिहिले असते तुम्ही 3 नंतर लिहिले असते 4. किती एक आहेत 3 वेळा आहेत त्यांच्यासाठी आपण सोडला जागा 3. बस 4 आणि 3 किती 7. 7 आणि 4 किती 11. 11 आणि 4 किती होतात 18. 11 आणि 4 किती होतात 18. बस आपल्याला हे 18 कुठं अंशात आणि त्याच्या आधीची संख्या कुठं राहील छेदात. झालं तुमचा आन्सर. क्लिअर. ओके.